आपण हा एक भाग इथे बघूया. ठीक आहे. तर आता लक्षात घ्यायचं आहे की ज्या वेळेस आपण एकूण भू हालचाली शब्द बघितले होते शीघ्र गतीने आणि आकस्मिक गतीने असं आपण पुढे आलो होतो. म्हणजे सॉरी मंद गतीने आणि शीघ्र गतीने. मंद गतीने काय होतं आपलं उभ्या आडव्या सगळ्या घेतल्या होत्या आपण. आता शीघ्र गतीने मध्ये ज्वालामुखी. मग आपल्याला आयोगाने काय मेन्शन करून ठेवलं आहे ज्वालामुखी म्हटल्यानंतर ज्वालामुखी क्रिया शब्द टाकलेला आहे. त्याला इंग्लिशमध्ये आयोगाने काय घेतलं आहे ज्वालामुखी तुमच्या क्रियेला वल्कॅनिसिटी असा शब्द वापरला त्यांनी. काय वापरला आहे वल्कॅनिसिटी. आयदर वल्कॅनिसिटी वल्कॅनिझम किंवा ज्वालामुखी क्रिया किंवा ज्वालामुखी व्हॉट एव्हर. ह्या सगळ्यांमधनं आपल्याला त्या ज्वालामुखीच्या संबंधित भूरूपे आणि भूरूपांची माहिती असं घ्यायचं आहे. मी असं म्हणेल तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हे काय आहे तुम्ही बघता याला बऱ्याच वेळ झाला आपलं रिंग ऑफ फायर अग्नी कंकण प्रदेश बरोबर ना ज्वालामुखीचा असं आपण याला संबोधतो. हे पण लक्षात घ्या. पण आता 2-3 गोष्टी मी स्पेसिफिक पहिले क्लॅरिफाय करतो ज्या आपल्याला दिलेल्या आहे आणि मग या पॉईंटकडे येतो. हे लक्षात घ्यायचं आहे. ज्वालामुखी क्रिया याची मी डेफिनेशन सांगतो जी इग्नूमधनं वाचतोय मी बरोबर आहे. सविता सिंगने एवढं एक्सप्लेन केलं नाही. विग्नूमधनं दिलेली जी डेफिनेशन ज्वालामुखी प्रक्रिया ही ज्वालामुखीची अशी क्रिया आहे ज्यामध्ये लावा रसाची निर्मिती त्यासोबत वायू बाष्प आणि भूपृष्ठावर होणारे काय म्हणते छोटे छोटे खडक यांचं भूपृष्ठावर होणारं प्रकटीकरण इरप्शन कुठून पृथ्वीच्या अंतरंगातून या सगळ्या प्रक्रियेला काय म्हणतो आम्ही ज्वालामुखीय प्रक्रिया असं म्हणतो. मग माझं म्हणणं आहे सगळं ज्वालामुखी प्रक्रिया आपण लक्षात घेताना आपल्याला कुठल्या अनुषंगाने मी म्हणेल त्यातला पॉईंट्स लक्षात ठेवायचा आहे तो पहिले लक्षात घेऊया आपण. कुठल्या अनुषंगाने फॉर एक्झाम्पल म्हणजे माझं म्हणणं आहे या बेसिक आपण जी ज्वालामुखी जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही याला या अँगलनी विचार करायचा असं मी म्हणेल. त्याची छोटीशी एक तुमच्या डोक्यात बसण्यासाठी बरं का सर्वात छोटी डोक्यात बसण्यासाठी एक त्याचा चार्ट तयार करून देतो. म्हणजे तुम्हाला काय काय अंडरस्टँड झालं एवढं झालं की तुम्हाला समजा ज्वालामुखी टॉपिक संपला. ज्वालामुखी टॉपिक आपल्याला क्रिएट आला. मग पहिला हा सगळ्यात पहिलं लक्षात घ्यायचा आहे. तर ज्वालामुखी आम्ही काय प्रश्न आला पाहिजे स्वतःला म्हणजे काय बरोबर ना. ज्वालामुखी म्हणजे काय हे क्लिअर झालं पाहिजे. याचा संबंध पृथ्वीच्या बरोबर ना अंतर्गत शक्तीशी करेक्ट. त्याचा संबंध कसा पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीशी आपल्याला माहिती आहे ज्वालामुखी बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट काय करावं लागेल याची. मग ठीक आहे याची कारणे काय कारणे काय आहे हे आम्ही फाइंड आउट करू. कारणे करताना आम्हाला एकदम सिंपल माहिती आहे एक देयर इज द प्लेट टेक्टॉनिक्स. हे सगळ्यात मोठं कारण आहे भूपट्ट बरोबर आहे. त्यात मी जस्ट सांगून देतो आपलं झालेलं आहे म्हणून मी त्यापेक्षा प्लेट टेक्टॉनिक्सचा जर विचार केला तर प्लेट्स काय असेल तुमचा आयदर कन्व्हर्जन बाउंड्री आयदर डायव्हर्जन बाउंड्री. कन्व्हर्जन बाउंड्री सबडक्शन झोन तयार करेल पॅसिफिक. डायव्हर्जन बाउंड्री अटलांटिक रिज. समोर एक्झाम्पल्स आहेत आपल्यासमोर. तिथं काय होणार तुमचे हे ज्वालामुखी निर्माण होणार. आपण ते पण लक्षात घ्यायचं आहे. मी एका जागी म्हणेल तुम्हाला जिथं जस्ट सबडक्शन झोन कुठं आहे तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे सबडक्शन झोन जिथं तुमची काय आहे कन्व्हर्जन बाउंड्री आणि जिथं काय आहे तुमची डायव्हर्जन बाउंड्री त्याला आम्ही रिजेस म्हणू बरोबर ना. इथं मी टाकून देतो अटलांटिक रिजेस. कारण की शेवटी ज्वालामुखी स्पष्ट करून ज्वालामुखीच्या संबंधित भूरूपांवर चर्चा करा. 250 मार्कला रन करायचे तुम्हाला पटपट सगळं असं डोळ्यासमोर आलं पाहिजे बरोबर आहे. म्हणजे काय ते तयार कुठे होतात बरोबर आहे आणि मग त्याचं वर्गीकरण वगैरे कुठे किंवा फक्त ज्वालामुखीवर भाष्य करा किंवा ज्वालामुखी विविध ज्वालामुखीचे वर्गीकरण किंवा ज्वालामुखीचे वर्गीकरण वितरण प्रादेशिक वितरणावर चर्चा करा. अशा सगळ्या अँगलनीच म्हणतोय मी. याच्या पलीकडचा अँगल तयार होणार नाही ज्वालामुखी किंवा व्हॉल्कॅनोचा. त्या अँगलनी आपल्याला सगळा हा काय पॉईंट आउट करून ठेवायचा आहे हे सुद्धा इथं लक्षात घेऊया आणि त्यावेळी बघूया. मग एका साईडनी हा एक कारण झालं. दुसरं कारण काय होतं आपल्याला ज्वालामुखीच्या संदर्भातलं दुसरं कारण होतं ज्याला आम्ही म्हणतो प्रावरणातील हालचाली. बिकॉज प्रावरणातील हालचाली म्हणजे पटकन कुठं क्लिक झालं पाहिजे दुर्बलावरण युअर मँटल खडकांचं वितळणं आणि वितळलेला खडक अभिसरण क्रियेद्वारे बरोबर ना जिथं फॉल्ट्स आहे तिथनं बाहेर पडणं. मग याला मी म्हणतो प्रावरणातील हालचाली. एक प्रावरणातील हालचाल आणि इथं जस्ट लिहून ठेवतो मी आपल्या अंडरस्टँडिंगसाठी दुर्बलावरण
तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी, किंवा वितळलेले खडक, जिथं कायम काय करतात हालचाल होत नसतात, इथंही ज्वालामुखी, जिथं तुमचे हॉटस्पॉट पण तयार होतात, ज्वालामुखीचे हॉटस्पॉट तिथं तयार होतील, असे सगळे पट्टे, ही झाली तुमचा एक भाग, याला मी म्हटलं आहे कारणे. आता ज्वालामुखीचं इम्पॉर्टन्स काय आहे, जे आयोगाचं किंवा आपलं टार्गेट आहे, सपोज आयोगाचं म्हणण्यापेक्षा या टॉपिकचा उद्देश काय तुम्हाला अंडरस्टँड होण्यासाठी, बिकॉज देअर इज द फॉर्मेशन ऑफ द लँडफॉर्म्स. बरोबर आहे. ह्या फॉर्मेशनच्या आधी ज्वालामुखीमुळे काय घडून येते, भू हालचाल. आणि आपण ते कनेक्ट केलंच आहे. भू हालचालीचे प्रकार, शीघ्र गतीने होणाऱ्या हालचाल, मंद गतीने होणाऱ्या, याला कुठं टाकलं होतं आम्ही, शीघ्र गती होणारे हालचाल, आणि काही क्षणात तुमच्या भूरूपांमध्ये होणारा बदल. पण या भू हालचालीला, या भू हालचालीचा आम्ही असं म्हणू की याचा परिणाम काय होतो. जरी भू हालचाल झाली तर याचा परिणाम हा परत पुढे गेलं की आम्ही त्याला म्हणतोय की भूरूपांची निर्मिती. कशाची, भूरूपांची निर्मिती, ज्याला आम्ही ज्वालामुखीय भूरूपे म्हणतो. काय होतं, भूरूपांची निर्मिती, ज्याला आम्ही ज्वालामुखीय भूरूपे म्हणतो. आणि याच्यात जाताना आम्हाला क्लिअर पाहिजे की ज्वालामुखीमुळे लावारस पृथ्वीच्या भूपृष्ठावरून एक भूरूपे तयार होतील, ज्यात आमचा लावा पठार असेल, आणि सगळे ओल्कॅनो, जितके ओल्कॅनो असेल त्याचे वेगवेगळे आकार, फॉर एक्झाम्पल कॅल्डेरा क्रेटर, ज्वालामुख तयार होईल, ज्वालाकुंड, मोठं महाकुंभ किंवा त्याचा असणारा विस्तीर्ण प्रदेश तयार होईल, तुम्ही त्याला म्हणतात पठार तयार होईल, किंवा वेंट, तो ओपन झाला, जे काही फोटो आपण बघितले होते वेंट नेक, बरोबर आहे, तसं तयार होईल, किंवा फ्युमर्स, ते फवारे वगैरे सगळं व्हॉट एव्हर, ही सगळी काय झाली त्याची भूपृष्ठावर दिसणारी तुम्हाला ना. पण ज्वालामुखी जेव्हा भू अंतर्गत राहील, ज्याला आपण मग इंट्रस्यू रॉक, अग्निजन्य खडकाचा भाग, ज्यात बॅथोलिथ, लोफोलिथ, डाईक, सील शीट्स, हे सुद्धा काय अंतर्गत भागात गेलेला लावारस आहे, आणि त्याच्यापासून अंतर्गत भूरूपे निर्माण झाली. म्हणून ज्वालामुखीची भूरूपे जेव्हा येतात भूस्वरूपांची, तर एक त्याला आम्ही म्हणतो भूपृष्ठीय, भूपृष्ठीय, किंवा याला म्हटलं जातं बहिर्गत. भूरूपे, आणि इकडे दुसरी काय राहिली, अंतर्गत, अंतर्गत भूरूपे. बहिर्गत मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे पठार, लावा पठार, बरोबर आहे. त्याच्यानंतर ज्वालामुख, ज्याला तुम्ही केटर किंवा कॅल्डेरा, आणि इतर विविध कोन, मी त्याला म्हणतो ते कोणाचं नाव आपण लिहूया. तुम्हाला माहिती आहे सिंडर कोन बघितला होता, शिल्ड कोन म्हटला होता, ॲसिडिक कोन, बेसिक कोन, करेक्ट ना, कंपोजिट, संमिश्र शंकू, हे सर्व जे आहे वर जे दिसते टेकड्या, याला कुठे येणार तुम्ही, या बहिर्गताला येणार. आणि अंतर्गत जे दिसते मुख्य म्हणतो आम्ही तुम्हाला, याच्यात आपल्याला कुठले असणार आहे, डाईक, बॅथोलिथ, लोपोलिथ, बरोबर ना, शिल्स, ही सगळी या भागात येणार आहे. ही सध्या लक्षात घ्या, भू हालचाल. फक्त आपल्याला, आपण आणखीन थोडं पुढे याच्यात जाणार आहे. का पुढे जाणार आहे म्हणतोय मी, तर आपल्याला पुढे जाऊन काय चेक करणार आहे, म्हणजे ज्या वेळेस हा लावा बाहेर पडत असतो, त्या लावामध्ये दोन्ही, एक पॉलोजेनेटिक इरप्शन आहे आणि एक मोनोजेनेटिक इरप्शन. व्हॉट इज द पॉलोजेनेटिक इरप्शन, ज्या वेळेस वारंवार लावाचा उद्रेक होतो. आता मला माहिती तुम्ही वाचलं का नाही, पण 34 सरांच्या पुस्तकात आहे, महाराष्ट्र भूगोल पुस्तक, तेव्हा मध्ये वाचताना तेव्हा समजायचं नाही, किंवा टिपिकल महाराष्ट्र असायला गेलं त्याचं वाक्य आहे, महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या 29 वेळा झालेल्या उद्रेकातून झालेली आहे. किती वेळा, असा शब्द आहे त्याच्यात, तुम्हाला जर माहित असेल तर 29 टाइम्स. सो इट मीन्स द सेम volcano erupted 29 टाइम्स. इट्स अ रिपिटेशन. ज्या वेळेस एकच ज्वालामुखी वारंवार बाहेर पडतो त्याला बहुजनक ज्वालामुखी. आता हे मराठीत आणलेला जबरदस्ती शब्द आहे का, तर आहे. इंग्लिश शब्द काय, पॉलोजेनेटिक किंवा पॉलिजेनेटिक इरप्शन. असे जे मोठे ज्वालामुखी आहे, ज्याला तुम्ही संमिश्र ज्वालामुखी म्हणता, मोठमोठे कंपोजिट, ते काय असतं, वारंवार त्यातनं ज्वालामुख 10 वर्ष किंवा 20 वर्ष किंवा लाख वर्ष, 1000 वर्ष त्यातनं इरप्शन कंटिन्यू होतं आहे. तुमचं असणारं बऱ्याच जागी तुमचा हवाईयन ज्वालामुखी, मी आता मोबाईलमध्ये तुम्हाला दाखवतो, काल त्याशी बघितलं. तर एक स्पेक्टॅक्युलर अर्थ नावाचं BBC वर सिरीज चालवते. BBC अर्थ म्हणतोय बरं, दुसरं BBC घेऊ नका. BBC अर्थवर, बाकीचं तुम्ही बघत असेल चॅनल, नॅशनल जिओग्राफी, BBC हिस्ट्री, एवढ्या चॅनलवर मी बघतो. घरी वेळ मिळाला की तेवढंच बघतो, आणि भरपूर बघण्याजोगतं मिळतं. मला अजून माझी भूक संपलीच नाही, किती बघावून किती नाही.
असं वाटतं मला ॲट अ टाइम 4 चॅनल पाहिजे, असं वाटतं काहीतरी हिस्ट्रीवर दुसरं चालू असतं, आपण इकडे गेलो ते मिस होऊन जाईल काहीतरी. तर एक स्पेक्टॅक्युलर अर्थ नावाची गोष्ट चालू होती. मी दाखवतो, त्यातले व्हिडिओ मी काढले, मोबाईलवर काढले, मी तुम्हाला दाखवायला आणलेला. आणि तो ज्वालामुखी, आणि माझ्या डोक्याला विचार होता की सोमवारी आपण ज्वालामुखी शिकवणार आहे, आणि ज्वालामुखीच चालू आहे इथं. काय आहे तर ते ज्वालामुखी मोनोजेनेटिक, म्हणजे इथनं एकदाच लावा बाहेर पडला. त्या वेंट किती वेळा यूज झाला? वेंट म्हणजे ती नळी, बरोबर ना, एकदाच लावारस. मग त्याला असे त्यांनी दिलेलं आहे. मग सिंडर कोण जिथं तयार होतात, सिंडर शंकू, ते मोनोजेनेटिक काय आहे, तुमचे इरप्शन आहे. आणि जिथं कंपोजिट कोण तयार झालेले आहे लक्षात घ्यायचं आहे, किंवा शिल्ड माहित आहे, किंवा ज्याला आम्ही म्हणतो फिशर ओल्कॅनो, म्हणजे महाराष्ट्राचा पठार फिशर ओल्कॅनो तयार झाला, भेग आणि भ्रंश म्हणून. तर इथं पॉलिजेनेटिक वारंवार काय झाला, ओल्कॅनो. हे पुढचं आहे, पण आपण त्या खोलात जाऊ, टप्प्याटप्प्याने जाऊ. फार मला कुठे आपल्याला प्रत्येकाचा मोठा चार्ट लिहायचा, आपल्याला एक लाईन लिहायची आहे. बिकॉज फक्त प्रश्न पडला, आता जो माझ्या इग्नोच्या पुस्तकात आहे म्हणून ठीक आहे, त्यात दिलेलं आहे डिफाईन द ओल्कॅनो, इट्स फीचर्स, नंतर त्याचं काय क्लासिफिकेशन ऑफ द ओल्कॅनो. क्लासिफिकेशन म्हटलं नाही, क्लासिफिकेशन करायला लागेल ना, वारंवार निर्माण होणारा, बरोबर आहे. आणि टाईप्स काय, तर आपलं त्या उद्रेकावरनं टाईप्स होतं. मग मी इथे जस्ट त्याचं हे म्हणून ठेवेल. मग आता ही झालं भूरूपाचं हे मेन पॉईंट. याच्या व्यतिरिक्त आम्हाला काय माहिती पाहिजे, तर ज्यावेळी ज्वालामुखी होतो, या ज्वालामुखीशी कनेक्टेड काही वैशिष्ट्य आहे आमची. ही ज्या ज्वालामुखीला कनेक्टेड आहे त्याला मी म्हणतो काही वैशिष्ट्ये. फॉर एक्झाम्पल, ज्वालामुखी म्हणजे आम्हाला लावा रस माहीत पाहिजे, बेसिक आहे ना. लावा रस, खडकांचा वितळलेला द्रव भाग जो वर येतो तो लावा रस. त्यानंतर लावा कोठार असा शब्द येतो. मॅग्मा चेंबर्स, बरोबर आहे, तो 50 ते 100 किलोमीटर खाली आम्हाला भूपृष्ठाखाली दुर्बलावरण मॅग्मा चेंबरची, इथनंच लावा रस काय येतो, वर येतो. त्याच्यानंतर वेंट, किंवा त्याला काय म्हणतो आम्ही साध्या भाषेत नडी म्हणतो, बरोबर ना. सेंट्रल ओल्कॅनोमध्ये वेंट असतो, जे वर नेतं, तो वेंट माहीत पाहिजे आम्हाला काय आहे. व्ह्यूवर म्हणजे ज्वालामुख, हे साध्या त्याच्या संदर्भात संकल्पना येतात. ज्वालामुख किंवा व्ह्यूवर छिद्र त्याला असं म्हटलं जातं. हा एक भाग आम्हाला त्याच्यामध्ये माहीत पाहिजे. दुसरा भाग इथं तुम्हाला ज्वालामुखी वर्गीकरण करता आलं पाहिजे, किंवा प्रकारही म्हणेल मी. त्यातलं बघा 2 प्रकार आहे बस, करेक्ट. तर एक केमिकल कंपोजिशन काय आहे, आपण बघितलं ॲसिडिक आहे का, बरोबर आहे. सिलिका आहे, कसं आहे, ॲसिडिक आहे का बेसिक आहे. इफ देर इज अ हाय लेवल ऑफ द सिलिका देन इट्स कॉल्ड ॲसिडिक. सिलिका कमी झाला तो पातळ असतो, त्याच्यावर तो पसरतो किती, त्याच्यावर तो एक्सप्लोजिव्ह किती, हे डिसाईड होतं ना. तर ते वर्गीकरणाचा एक त्याच्यात भाग येतो. मग ते वर्गीकरण करताना तुम्ही पहिले उद्रेकावरनं करता, उद्रेक कसा आहे, आणि उद्रेक डिसाईड कोण करतं, केमिकल कंपोजिशन. उद्रेकावरनं तुम्ही काय म्हणू शकतो, विस्फोटक, एखादा काय एक्सप्लोजिव्ह आहे, किंवा दुसरा काय येईल शांत, बरोबर आहे. असा याचा भाग केलेला आहे. आणि वर्गीकरणानं दुसरा याच्यात दिलेला आहे की मी इथं काय म्हणतो त्याला बघा, एका साईडनं आम्ही इथं परत केंद्रीय सेंटरमधनं येतो, बरोबर आहे. आणि दुसरा काय लिहिलो आपण, भेगीय, फिशर, जिचा वेंट सरळ आहे, जिचा वेंट असा होत नाही, तो असंही त्याला वर्गीकरण करता येतं. मग ही सुद्धा एक माहिती पाहिजे जर प्रश्न पडला की ज्वालामुखी डिफाईन करून वर्गीकरण करा, कशाला, ओल्कॅनोसचे, आणि वितरण द्या. हा येतात मग ते उद्रेकामध्येच येईल ना, म्हणजे ते त्याच्या प्रकारामध्ये जाईल, त्याच्यात जाईल तुझ्या प्रकारामध्ये, बरोबर आहे. याच्यावरून आपण काय करणार, 3 आणखीन टाईप टाकणार, बरोबर आहे. जे तुम्हाला म्हणजे जिवंत, मृत आणि काय असेल क्रियाशील, ॲक्टिव्ह, डॉर्मंट आणि एक्स्टिंक्ट, ती पण त्याच्यात येणार. आणि दुसरं याच्यातच तुम्हाला काय वितरण सांगायचं. मग वितरण सांगताना आपण जे काही एक तुमचा सर्कम पॅसिफिक हा जो एक पॉईंट होता, रिंग ऑफ फायर, तो आपल्याला आयडेंटिफाय करावा लागेल. दुसरा अटलांटिक रिच, बरोबर आहे, हे सर्वात महत्त्वाचे आहे. तिसरं मग एक आणखीन त्याला अटलांटिकपासनं तर तुमची युरोशियाकडे आलेली भारताची हिमालयाची दिशा, तिथं असणारे त्याचे वितरण संभावना, हे लास्ट याला जुळवावं लागेल आम्हाला की ज्वालामुखीचे वितरण, जागतिक वितरण, ज्वालामुखीचे जागतिक वितरण. आलं का. मग या अँगलमध्ये तुम्हाला ज्वालामुखी क्लिअर पाहिजे, आलं का लक्षात तुम्हाला, एवढ्या अँगलमध्ये. मग काही लागत नाही, सगळं झालं. मग आता विचारू देतात ना, 10ला विचार, 15ला विचार, किंवा मोठा 20ला विचार, याच्या बाहेर तो प्रश्न जात नाही. एवढ्या अँगलमध्ये आपल्याला तो कव्हर होतो. इज इट क्लिअर. म्हणून पहिले मी काय सांगतो, प्रत्येक टॉपिकची अशी आउटलाईन तयार केली ना, मग इझी आहे लिहिणं, कारण करेक्ट होतं टॉपिक. मग
कारण थेरी खूप वाटते आपल्याला लिहिताना, असं वाटते काय रिकॉल येईल काय आठवणार नाही. मग या वेनी त्याला, सो या वेनी त्याला ड्रॉ करून ठेवा आणि मग मी पुढच्या ह्याच्यात हे करतो. इज इट क्लिअर? सो या वेनी बघा ज्वालामुखी आणि त्या संबंधित सगळं. प्रश्न म्हटले दोन, आपण मागे लिहिलं होतं प्रश्न मी दाखवला होता की एक्सप्लेन द ओल्कॅनो, आणि त्याचं काय विचारलं होतं ओल्कॅनिक लँडफॉर्म्स असा पळून गेलेला आहे, बरोबर आहे. आणि दुसरा म्हणून मी एक्सप्लेन द ओल्कॅनो अँड डिस्ट्रीब्युशन अँड क्लासिफिकेशन ऑफ ओल्कॅनो, डिस्ट्रीब्युशन अँड क्लासिफिकेशन अशा अँगलनी सुद्धा आपल्याला ते बघायचं. मग आपण एक एक टप्प्याने बघूया. क्लिअर? बबिता, प्रियंका, साक्षी, मृणाल, चला मेन्शन करा.